गुड इव्हनिंग. दैनिक प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाहत आहोत. आपण मागील काही व्हिडिओमध्ये काही पाठ पाहिले. आता आपला लास्ट पाठ आहे आंतरराष्ट्रीय समस्या. चला पाहूया, आपण थोडीशी उजळणी करून घेऊया आधी. बघा, मागील प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सार्वभौम राज्य, भारताचे परराष्ट्र धोरण व भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा तर अभ्यास केलाच, पण आता संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय संघाची उद्दिष्ट अभ्यासली. पण या पाठात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्या काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर काही या केवळ एकच देशात राहत नाहीत, तर परिणाम काय होतात, अनेक देशावर काही दिवसांनी जगातल्या सर्व देशांवर त्याचे परिणाम होत असतात. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणले जाते. आता आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते. मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशतवादाच्या संबंधित समस्यांचा या प्रकाराने आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आता निर्वासिताचे प्रश्न काय करणार आहे, आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहेच, पण त्यामुळे त्यांचा विचार आपण हे त्यात करणार आहोत. तर पहिलाच मुद्दा आपला मानवी हक्क. पहा, चला, मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेत झाल्याचा आपल्याला दिसून येतो. आता नैसर्गिक हक्क म्हणजेच माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क. तेव्हा मानवी हक्क म्हणजे काय, माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क. आता अमेरिकन आणि फ्रेंच ह्या राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, ममता, समता आणि बंधुत्व आणि न्याय ह्या मानवी हक्काचा काय तिथे पुरस्कार देण्यात येते आला होता. तर या हक्काची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे काय असतं, गरजेचे असतं. या विचाराला काय आहे, बळ दिलंय. त्यानंतरच्या काळात युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा काय केला, संविधानाचा तिथे स्वीकार केला. त्यामुळे शासनाच्या अधिकाराखाली त्या मर्यादा आल्या. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणे ही काही महत्वाची जबाबदारी तिथे मानली गेली. आता पुढचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क संकल्पनेचा उदय. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा करण्यात येते आला. 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला. पण त्यानंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्काचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या हक्काचा करार, या 2 करारांना संयुक्त राष्ट्राने काय आमसभेने मान्यता दिली. आता हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहेत. या कराराचे पालन करणे सदस्य राष्ट्रांसाठी काय ते बंधनकारक आहे. आता शीतयुद्धाच्या काळात मानवी हक्काचा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला, पण आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्काचा काय विरोधी आहे आणि म्हणूनच आहे ना बहिष्कार घालण्याचा निर्णय त्याने घेतला गेला. पण वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह त्यांची काय उदाहरणे आपल्याला सांगता येते. आता आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यामुळे मानवी हक्काला काय मोठ्या प्रमाणावर बाधा तिथे पोहोचते. याशिवाय अनेक स्वरूपाचे प्रश्न जसे साथी रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी हक्काची संकल्पना ही काय आता अधिक व्यापक झाली आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास हे काय झाला यांचा समावेश मानवी हक्कामध्ये केला जातो. आता बघा, मानवी हक्क आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काच्या वेळेस स्थान देण्यात आले. संविधानाने मूलभूत हक्क म्हणून दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी काय शासनावर असते. 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा तिथे करण्यात आला. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग हे स्थापन करण्यात आले आहेत. पण मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास समाजात तक्रारीची दखल घेणे, त्याबाबत योग्य कारवाई करणं ही मानवी हक्क आयोगाची काहीतरी जबाबदारी तिथे असते. तर पर्यावरण बघा पॉइंट आपला, सध्या काळात मानवी हक्काची संकल्पना अधिक व्यापक झालेली असून सुरक्षित पर्यावरण हा एक महत्वाचा मानवी हक्क आहे असं मानले जाते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव आणि गरज 1970 मध्ये मांडली गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला काय धोका निर्माण होता. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेष तज्ञांचे मत तेथे होते. या कार्यकर्त्याने 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला
वसुंधरा दिवस हा साजरा तिथे केला. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके, वाहनामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा, भट्ट्यामधून होणारे किरणोत्सर्ग, तेल गळती किंवा रासायनिक वायूची गळती, या सर्वांना काही पर्यावरण असुरक्षित तिथे बनते आणि विविध समस्या तिथे घातक निर्माण होतात. या जाणीवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न काय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला. आता 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट आल्यानंतर राष्ट्राचे परस्परावलंबन वाढले आणि त्यामुळे पर्यावरणीय समस्या सोडण्यासाठी राष्ट्रीय आणि परंपरा सहकार्य करण्याची गरज तिथे निर्माण केली. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे व तेलगळतीमुळे आणि वायू गळतीमुळे पर्यावरणाचा धोका निर्माण होणार होता. पण एका राष्ट्रापुरता मर्यादित तो राहत नाही, तसेच त्यांचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे परिणामावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्राने काय एकत्र येऊन सहमतीने काय सहकार्याने वागणे तिथे गरजेचं ठरत असते. तर वनस्पती व प्राणी यांच्या प्रकृती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, तापमान वाढ, नद्याचा तलाव वाटणे, नद्या समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगाची निर्मिती, आम्ल प्रजनन, ओझोन थराचे विरळ होणे हे पर्यावरण त्रासाचे काही दृश्य परिणाम आहेत. यापैकी काही परिणाम विशिष्ट राष्ट्रापुरते काय मर्यादित असले तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामामुळे त्या प्रश्नाला काय जागतिक स्वरूप तिथे प्राप्त होते. तर काही प्रश्न काय मुळात जागतिक स्वरूपाचे तिथे असतात. बघा, पर्यावरण संरक्षण एका पिढीकडून ते दुसऱ्या पिढीकडे जाते. आपल्या पिढीत आपण पर्यावरणाचे रक्षण करायचे, आपली दुसरी पिढी काय करणार ते पर्यावरणाचं रक्षण करू शकतात. पुढे पाहूया आपण स्टॉकहोम ते पॅरिसचे परिच्छेद. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक तत्कालीन आणि दीर्घकालीन समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी त्यांच्या उपाय शोधण्यासाठी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीत संयुक्त राष्ट्रांनी मानवी पर्यावरण विषयक परिषद तिथे भरवली गेली. पुढे पाहता या परिषदेमध्ये प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे सर्व राष्ट्रांची काय जबाबदारी, यावर काय त्यांनी तिथे भर देण्यात आला. आता विकसित देश हा पर्यावरण त्रासाचा अधिक प्रमाण काय कारणीभूत आहे, कारण आणि तो त्रास थांबवण्यासाठी जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी भूमिका विकसनशील राष्ट्राने काही तिथे घेतली. आजही विकसनशील राष्ट्र काय इथे भूमिका ते मांडतात. आता या परिषदेत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्था उपस्थित होत्या. हे या परिषदेत काही आणखी तिथं वैशिष्ट्य आहे. आता या परिषदेत जागतिक सामाजिक संपत्ती रक्षणाचा मुद्दा तिथे मांडला गेला. या साधनाच्या जतनाची जबाबदारी सर्वच राष्ट्रांची आहे, पण यावर एकमत झाले. आता बघा, या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्र या संघाचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम हा झाला निर्माण केले गेले. आता या परिषदेनंतर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक करार झाले. पर्यावरण संरक्षणासंबंधित नियम तयार झाले. आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक चळवळी पाहायला मोठ्या प्रमाणात तिथे सुरू झाल्या आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निर्णय प्रक्रियेला काय बिगर शासकीय संघटनांचा सहभाग तिथे वाढला. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे 1992 मध्ये झालेली रिओ येथील पर्यावरण परिषद. या परिषदेमध्ये शाश्वत विकासाच्या सहकार्य काय तिथे भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह, या वायूमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलाचे रक्षण इत्यादी विषय काय विविध करार तिथे करण्यात आले. चला, आता 1997 मध्ये क्योटो येथे भरलेल्या परिषदेत विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून तिथे दिले गेले. आता ते मापदंड 15 वर्षाखाली लागू होते. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गेली. सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी व तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावे. तर विकसित देशांना काय त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी विकसित देशांना काय मदत करावी असे आवाहन काय परिषद तिथे करण्यात आले. आता दहशतवाद ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. जगातील अनेक राष्ट्रांना या समस्येला काय तोंड द्यावे लागत आहे. जगातील कोणतेही राष्ट्र केवळ काय स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे. म्हणूनच दहशतवाद ही जागतिक समस्या काय
मानली जाते. आता दहशतवाद म्हणजे काय तर बघा, राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसामान्य निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशीच धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवण्यालाच काय म्हणले, दहशतवाद असे म्हणले गेले आहे. आता दहशतवाद हा संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीत केलेले हिंसा होय. आता दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दुर्गामी परिणाम झाला आहे. गेल्या 2 दशकात विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो. तर दहशतवादी संघर्ष पारंपरिक युद्धापेक्षा काय वेगळे असतात. पारंपरिक युद्धे हे 2 किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असतो. अशा युद्धामुळे प्रामुख्याने राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या सुरक्षेला काय महत्व असते. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमाशी काय निगडीत असते. तर दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार घडवू शकतात. दहशतवादी हा हल्ल्याचा उद्देश भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हे हा नसून तर देशातील राजवटीला आव्हान देणे हे शासनाचे काय आहे, अस्तित्व नाकारणे हा असतो. तर म्हणजेच वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षा अंतर्गत सुरक्षा देखील काय धोका तिथे निर्माण होतो. पण दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या काय सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याचे काम करणे काय तिथे आवश्यक झाले आहे. आता बघा, निर्वासितांचे प्रश्न काय, ज्या व्यक्तीला अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते, आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकांना काय म्हणलं आहे, निर्वासित असे म्हटले आहे. विशिष्ट वंश धर्म असलेल्या लोकांना छळ होणे किंवा त्यांना हाकलून देणे, युद्ध किंवा अपत्यमुळे आपल्या देशाचा काय त्याग करण्यास भाग पाडणे इत्यादी लोक आहे निर्वासित असे होतात. परिस्थितीत आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्राकडे आश्रय मागण्याची काय होते, वेळ त्यांच्यावर येते. बघा, आता दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा काय तिथे छळ झाला होता. त्यांचे नागरिकत्व व संपत्ती हिरावून घेतली गेली. त्यामुळे ज्यू लोक निर्वासित 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातील जनतेचा व धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील लोक निर्वासित झाले आणि भारतात ते कुठं आश्रयाला आले. गेल्या काही वर्षात इराक आणि सिरियामधली युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून मोठ्या प्रमाणात लोक निर्वासित म्हणून बाहेर पडत आहेत. या निर्वासांचे अशी अनेक उदाहरणे आपल्याला काय सांगता येतील. बघा, निर्वासितांना संयुक्त राष्ट्राचे ते सहाय्य आपले चित्र दाखवले. पुढे बघा, कोणत्याही राष्ट्रातील लोकांच्या निर्वासित व्हायचे म्हणजेच आपले देश सोडण्याची वेळ येते तेव्हा त्यांना अनेक समस्यांना काय होते, तोंड द्यावे लागते. महत्वाची समस्या असते ती आपला देश सोडून जायचे आणि ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का, हा प्रश्न त्यांच्या समोर असतात. दुसरे म्हणजेच आपल्या बरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे यांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक काय असतो, ताण असतो. याशिवाय कठीण रस्ता, लपून छपून जाणे, नैसर्गिक समस्या, ऊन पाऊस, वादळ, अन्नधान्याची टंचाई, पर आजारपण, पाठलाग करणारा शत्रू इत्यादी समस्या असतात. यामध्ये अनेक लोक काय होतात तिथे मृत्यू पावत असतात. पण सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर नवीन समस्या तिथे असतात. कामधंदा शोधणे, राहण्यासाठी जागा आणि इतर रोजचे प्रश्न त्यांचे तोंड त्यांना असतात तिथे द्यावे लागत असतात. पण दुसऱ्या राष्ट्राची भाषा संस्कृती हे भिन्न असले तरी त्यांच्याशी काय जुळून घेण्यात असतात अडचणी येत असतात. पण ज्या राष्ट्रात निर्वासित आश्रय घेतात तेथील समाज त्यांना स्वीकारेल असे सांगता येत नाही. उलट निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा काय बोजा काय अधिक वाढतो. आता जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण होतेच, पण गुन्हेगारचे प्रमाण तिथे वाढत असते. महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यावर काय होतात गदा येते, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे निर्माण होतात. अशा अनेक समस्या काय तिथे निर्माण होत असतात. त्यामुळे निर्वासितांना आश्रय आणि पुनर्वसन करण्याचे अनेक राष्ट्र काय असतात तिथे तयार ते होत नाहीत. आता निर्वासितांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1971 मध्ये काही तरतुदी तिथे करण्यात आल्या. त्यानुसार निर्वासितांना त्यांना इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळच्या देशात परत पाठवता येणार नाही अशी तरतूद तिथे केली गेली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या उंच आयुक्तांचे कार्यालय तिथे स्थापन तिथे करण्यात आले. आता मानवी हक्काची जोपासना व त्यांचे संवर्धन हे सर्वच राष्ट्रांनी केल्यास अन्याय, शोषण व हिंसाचार कमी होईल व सर्व लोकांना सुरक्षितपणे
आपला विकास तिथे साधता येईल, पर्यावरणाचे रक्षण करू आणि दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन केलेले मानवी हक्क आजही अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील। जगात कोणत्याच लोकसमूहाला निर्वासित व्हावे लागणार नाही यासाठी प्रयत्न झालाच, पण मानवी असुरक्षितता दूर होईल यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे, आपल्यातील सहकार्य वाढवणे, ठोस कृती करणे, प्रत्यक्षात बदल घडवून आणणे इत्यादी प्रयत्न तिथे केले आहे। आता पुढील वर्षी आपण या आधारे स्वातंत्र्य भारताने कोणती वाटचाल केली याचा आपण अभ्यास पुढच्या ह्याच्यामध्ये करणार आहोत। पाठवलेले स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचंय। आपण इथेच थांबूया। थँक्यू सो मच।